जाधव, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. पुणे शहरामध्ये गेल्या 2 वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली, असा एक गुन्हा घडला, ज्या गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये गँगवॉर भडकेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती. अर्थात हे खुनाचं प्रकरण होतं आणि खून कोणाचा झाला होता, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांचा. वनराज आंदेकर हे कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचे चिरंजीव होते. त्याचबरोबर एक स्वतंत्र राजकारणी म्हणून सुद्धा त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली होती. सभागृहामध्ये अनेकदा जनतेच्या प्रश्नांसाठी ते आवाज उठवताना पाहायला मिळत होते. मात्र 1 सप्टेंबर 2024 ला वनराज आंदेकर यांचा खून झाला. राहत्या घराच्या चौकातच त्यांचा खून झाला आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे 2 वर्षात या केसमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट आलेले आहेत, वेगवेगळी नावं आलेली आहेत, आरोपी अटकेत आहेत. तपास पोलिसांकडून केला जात होता आणि या सगळ्याच्या नंतरच काल कोर्टामध्ये तब्बल 1700 पानांचं दोषारोप पत्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी दाखल केलं. या दोषारोप पत्रामध्ये नेमकं काय-काय म्हटलेलं आहे, त्याचबरोबर जे 39 साक्षीदार या सगळ्यामध्ये तपासले गेलेले त्यांच्या जबाबात नेमकं काय-काय म्हटलंय आणि त्याचबरोबर या प्रकरणामधली जी मुख्य हत्येमागची 3 कारणं होती, त्यावरती सुद्धा पोलिसांनी या सगळ्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर सरकारी वकिलांनी सुद्धा या सगळ्यातली बाजू मांडताना ही 3 मुख्य कारणं सांगितलेली आहेत. याच सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. वनराज अंदेकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये दाखल झालेलं दोषारोप पत्र आणि या दोषारोप पत्रामधून समोर आलेली हत्येची मुख्य 3 कारणं. या अनुषंगाने आपण बोलतोय. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नेमकं काय घडलं होतं हे अगदी थोडक्यात जाणून घेऊया. 1 सप्टेंबर 2024 ला रात्री 9:00-9:30 च्या सुमारास नाना पेठेतल्या ज्या ठिकाणी अंदेकर चौक म्हणून जो चौक खरं तर ओळखला जातो, उदयकांत अंदेकरांचं नाव या चौकाला दिलेलं आहे आणि त्याच जवळच्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडली. चौकामध्ये वनराज अंदेकर त्यांच्या चुलत भावाबरोबर त्या ठिकाणी थांबलेले होते, म्हणजेच शिवम अंदेकर बरोबर थांबलेले होते. हे दोघेही भाऊ त्या ठिकाणी थांबलेले असताना अचानकपणे बाहेरच्या ज्या लाईट्स असतात, पोलवरच्या ज्या लाईट असतात सार्वजनिक, त्या लाईट गेल्या आणि पुढच्या काही वेळामध्ये 5 ते 6 दुचाक्यांवरती बसून काही दुचाकीवरती 2-2 लोक बसलेले होते, काहीवरती ट्रिप्सी बसलेले होते. असे जवळपास या ठिकाणी 10-12 जण गोळा झाले. त्याच्यानंतर यातल्याच दोघा-तिघांनी मिळून वनराज अंदेकर यांच्यावरती बेछूट गोळीबार करायला सुरुवात केला. काहींनी या सगळ्यामध्ये कोयते काढले, म्हणजे कोयते सुद्धा सोबत आणलेले होते. या कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न झाला. अर्थात हा हल्ला केवळ वनराज अंदेकर यांच्यावर झालेला नव्हता. शिवम अंदेकर याच्यावरती सुद्धा झालेला होता. मात्र शिवम तिथून पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. वनराज अंदेकर यांनी सुद्धा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळण्याच्या ओघामध्ये ते खाली पडले आणि त्यामुळे त्यांना तिथून उठताच आलं नाही. ज्यावेळी ते खाली पडले त्यानंतर लगेचच त्यांच्यावरती कोयत्याने अचानकपणे आणि अतिशय खोलवरती वार करण्यात आले. या सगळ्यामधून वनराज अंदेकर यांना तिथून निसटून जाणं अजिबातही शक्य नव्हतं. या टोळक्यानं पूर्णपणे वनराज अंदेकर यांना घेरलेलं होतं. अवघ्या काही मिनिटांमध्ये वनराज अंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढच्या 10 मिनिटांमध्ये ही बातमी संपूर्ण पुणे शहरामध्ये वाऱ्याच्या वेगात पसरली. सगळीकडेच टेन्शनचं वातावरण होतं. पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पुणे पोलीस नेमकं काय करतात? भर चौकात एखाद्या लोकवस्तीमध्ये घुसून अशा पद्धतीनं माजी लोकप्रतिनिधी असलेल्या नेत्याचा खून होतो आणि त्यानंतर आता पोलिसांची भूमिका काय असणार? पोलीस कशा पद्धतीनं तपास करणार आणि आरोपी कधी निष्पन्न होणार? अशी अनेक प्रश्न जे आहेत या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं, की हे सगळं जे प्रकरण असेल ते केवळ गँगवॉर मधून घडलेलं असेल. कारण वनराज अंदेकर यांचे वडील अर्थात सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर म्हणजेच अंदेकर टोळीचा म्होरक्या, अंदेकर टोळीचा प्रमुख. अंदेकर टोळीने आतापर्यंत अनेक टोळ्यांबरोबर त्यांनी संघर्ष केलेला आहे, टोळी युद्ध झालेलं आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी वनराज अंदेकर यांना टार्गेट केलं असावं, असं प्राथमिकदृष्ट्या प्रत्येकाला वाटत होतं. तसंच काहीसा तपास सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुरू होता. मात्र लगेचच या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला. कारण वनराज अंदेकर यांच्या प्रकरणामध्ये जसं-जसं या हत्येच्या प्रकरणातला तपास पुढे जात होता, तसं-तसं या प्रकरणामध्ये केवळ टोळी युद्ध नसून या सगळ्यामध्ये कौटुंबिक युद्धाची, कौटुंबिक वादाची सुद्धा पार्श्वभूमी आहे, हे लक्षात आलं आणि त्यानंतर मुळात घडलेलं असं होतं
की 2 वेगवेगळ्या टोळ्या होत्या. एक टोळी होती जी गुन्हेगारांची टोळी होती. दुसरी होती जी कौटुंबिक वादातून तयार झालेल्या आपण म्हणू शकतो शत्रूंची टोळी होते. म्हणजे कौटुंबिक शत्रूंची टोळी होती. अशी या ज्या टोळ्या होत्या, या दोन्ही टोळ्या एकत्र आल्या. या दोन्ही टोळ्यांचं टार्गेट एकच होतं ते म्हणजे वनराज अंदेकर आणि त्यानंतर वनराज अंदेकर यांना संपवण्याचा कट रचला गेला आणि त्याची अंमलबजावणी केली गेली ती 1 सप्टेंबरला. ही सगळी पार्श्वभूमी होती. मात्र या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलेलं आहे, तपास कशा पद्धतीनं झाला आणि आता या प्रकरणामधली 3 मुख्य कारणं कोणती, यावरती आपण बोलूया. या सगळ्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट असलेलं कारण ते म्हणजे कौटुंबिक वाद. जे मी आधीही सांगितलं, की कौटुंबिक वाद ही या हत्येमागची सगळ्यात मोठी पार्श्वभूमी होती, सगळ्यात मोठं कारण होतं. घडलं काय होतं, तर वनराज वांदेकर यांच्या 2 बहिणी आहेत. पहिली मोठी बहीण संजीवनी कोमकर, त्यानंतर लहान बहीण कल्याणी कोमकर. या दोघींचेही विवाह एकाच घरामध्ये झालेले होते म्हणजे सख्ख्या भावांशी झाले होते, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याशी. या दोन्ही बहिणी एकाच घरात दिल्यामुळे अर्थात आणि खूप जवळ होतं म्हणजे या आंदेकरांचं घर आणि कोमकरांचं घर हे फार कमी डिस्टन्स आहे. जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरामध्येच या दोन्ही बहिणींचे विवाह झालेले आहेत आणि तिथे या दोघींचं सासर आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून जर सांगायला गेलं तर सुरुवातीपासून हे दोन्ही जावई कोमकर हे बंडू अंदेकरचे राइट हँड म्हणून ओळखले जायचे किंवा बंडू अंदेकरचा जो काही सगळा पैशांचा व्यवहार असेल, आर्थिक व्यवहार असेल, त्याचं काम सांभाळणं असेल, वसुल्या करणं असेल, हे सगळं या कोमकर कुटुंबाकडून केलं जायचं. तोपर्यंत सारं काही अलबेल होतं. तोपर्यंत यांची जी आई होती, त्यासुद्धा माजी नगरसेविका राहिलेल्या होत्या. त्यासुद्धा जोपर्यंत हयातीत होत्या, तोपर्यंत या कुटुंबामध्ये कुठलेही वाद नव्हते. सगळं काही चांगलं चालू होतं. मात्र नंतर ज्यावेळी या प्रकरणामध्ये आपण बघितलं, की वनराज अंदेकर हे त्यावेळी वनराज आणि कृष्ण हे दोन्ही भाऊ आहेत. हे दोन्ही भाऊ थोडेसे लहान होते आणि बहिणी मोठ्या होत्या. त्यामुळे बहिणींच्या नवऱ्यांकडे ही सगळी जबाबदारी होती. जसजसे हे दोन्ही भाऊ मोठे व्हायला लागले, हळू कारभार यांच्या हातात जायला लागला. वनराज अंदेकर हे स्वतः नगरसेवक झाले. त्यामुळे अर्थातच त्यांचं प्रस्थ वाढलेलं होतं. त्यांचं अस्तित्व या सगळ्यामध्ये मोठं होतं आणि त्यानंतर कुठेतरी वनराज अंदेकर, कृष्ण अंदेकर विरुद्ध दोन्ही जावई अशा पद्धतीची एक अस्तित्वाची लढाई सुरू झालेली पाहायला मिळाली. याच अस्तित्वाच्या लढाईमध्ये आली ती म्हणजे प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचा मुख्य वाद होता. प्रॉपर्टी कुणाला मिळणार? कोणी द्यायची? कोणी काय-काय घ्यायचं? असे अनेक प्रश्न होते. खरं तर करोडोंची प्रॉपर्टी आहे. अनेक घरं आहेत पुणे शहरामध्ये. त्यामुळे या सगळ्यामध्ये कुणाला कशा पद्धतीने प्रॉपर्टीचे हिस्से मिळावेत या सगळ्यावरून हे वाद सुरू झालेले होते. असं सांगितलं जातं, की संजीवनी कोमकर यांना हडपसर परिसरामध्ये असलेलं एक घर हवं होतं आणि जे घर दिलं जात नव्हतं. त्यामुळे कुठेतरी त्या नाराज झालेल्या होत्या आणि हीच नाराजी जी आहे ती कौटुंबिक वादात पुढे जाऊन रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळाली. कृष्णा अंदेकरने हळू सगळं त्यांच्या हातात घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे या दोन्ही जावयांना असं वाटत होतं, की आता कुठेतरी आपली जागा जातीये की काय? त्यामुळे या सगळ्यातून हा कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला. अर्थात कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला, त्याला प्रॉपर्टीच्या वादाची सुद्धा किनार होती आणि त्या सगळ्याच्या नंतर असं घडलं, की याच संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांचं एक दुकान आहे. किराणा मालाचं एक साधंसं दुकान आहे या परिसरामध्ये. त्या दुकानावरती अतिक्रमणाची कारवाई झाली. म्हणजे वनराज अंदेकर यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधीच ही कारवाई झालेली होती. मुळात या दोन्ही बहिणींना असं वाटलं, की ही जी कारवाई झालेली आहे, या सगळ्यामध्ये संजीवनी कोमकर या मुख्य मास्टरमाइंड म्हणून ओळखली जाते ही महिला, जी वनराज यांची सगळ्यात मोठी बहीण आहे. म्हणजे सगळ्या अपत्यांमधली सगळ्यात मोठी बहीण आहे. याच संजीवनी कोमकरनं हा सगळा कट रचला आहे की काय, अशा पद्धतीचा संशय सुरुवातीपासून होता. संजीवनी कोमकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना असं वाटलं, की ही जी अतिक्रमणाची कारवाई दुकानावरती झाली आपल्या, ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरून झाली. कारण वनराज अंदेकर हे स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. त्यामुळे नगरसेवक असलेल्या आपल्या भावाने आपल्याच दुकानावरती अतिक्रमणाची कारवाई केली. आपलं ज्यावरती रोजी-रोटी चालतीये, आपला उदरनिर्वाह ज्याच्यावर होतोय, त्यावरती कारवाई करायला आपल्याच भावानं लावली, असा त्यांचा समज झालेला होता. अर्थात ही कारवाई कशी झाली, कुणी करायला सांगितली का, याविषयीचे पुढचे कुठलेही तपशील अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीत. मात्र ही कारवाई वनराज यांनी करायला सांगितली असेल, असं कुठेतरी कोमकर कुटुंबियांना वाटत होतं. त्यामुळे तो आणखी एक राग त्यांच्या डोक्यात होता. ही सगळी झाली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर या सगळ्यामध्ये दुसरी टोळी इन्व्हॉल्व झाली. ती म्हणजे या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाड नावाचा एक पुण्यातला कुख्यात गुंड आहे आणि त्याची गायकवाड टोळी म्हणून एक टोळी आहे, जी आंबेगाव, कात्रज वगैरे बालाजीनगर या परिसरामध्ये ही टोळी जी आहे ती कार्यरत असते.
या टोळीमध्ये सुद्धा अगदी तसंच पाहायला मिळालं, की सोमनाथ गायकवाड हा काही वर्ष आधीपर्यंत अंधेकर टोळीचाच एक सदस्य होता. अंधेकरांचं काम त्यानं अनेक वर्ष पाहिलेलं होतं. राइट हँड म्हणून तो काम करत होता. मात्र नंतर पुन्हा एकदा अंधेकर विरुद्ध गायकवाड अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. त्या सगळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आणि एका टोळीमधून फुटून सोमनाथ गायकवाडनं स्वतःची एक वेगळी टोळी निर्माण केली. या सगळ्यामध्ये असं घडलं, की सोमनाथ गायकवाड याचा जवळचा नातेवाईक आणि गायकवाड टोळीचा एक सदस्य असलेला निखिल आखाडे याचा 2022-23च्या दरम्यान त्याचा खून झाला. या खुनाचे आरोप थेटपणे अंधेकर कंपनीवरती लावण्यात आलेले होते. म्हणजेच या अंधेकर टोळीवरती टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर पासून ते कृष्णा अंधेकर पर्यंत आणि इतर अनेक या सगळ्यामध्ये तरुण होते. आता या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत म्हणजे स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर हे सुद्धा त्या प्रकरणातले आरोपी होते. तेव्हा ते अगदी लहान होते म्हणजे अगदी माझ्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपी होते. तेव्हापासून म्हणजे संपूर्ण आंदेकर कुटुंबातले जे मुलं आहेत, पुरुष मंडळी आहेत, ते सगळे या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होते. वनराज यांचं नाव त्यामध्ये नव्हतं. पण या सगळ्यांनी मिळून निखिल आखाडेचा खून केला. आपल्या टोळीतल्या जवळच्या सदस्याचा, नातेवाईक असणाऱ्या सदस्याचा या सगळ्यामध्ये खून झाला म्हणून सोमनाथ गायकवाडच्या डोक्यात त्या गोष्टीचा राग होता आणि सोमनाथ गायकवाडला निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे या प्रकरणात झालं असं, की एकीकडे बहिणीचा, दाजींचा राग होता, दुसरीकडे टोळी युद्धातून एका इतर गुंडाचा आणि इतर टोळीचा राग होता. हे दोन्ही टोळी आपण म्हणू शकतो, की दोन्ही शत्रू म्हणजे एकीकडे बहीण आणि एकीकडे एक गुंड अशा पद्धतीच्या या दोन्ही टोळ्या एकत्र आल्या आणि या टोळ्यांनी मिळून एक टार्गेट ठरवलं ते म्हणजे वनराज अंधेकर. वनराज अंधेकर यांच्या खुनाचा कट रचला गेला. या सगळ्यामध्ये आतापर्यंत जो काही तपास झालाय त्या तपासानुसार अनेकदा हे सगळे जे आरोपी आहेत ते अनेकदा लोकेशन्स वरती वेगवेगळ्या भेटलेले आहेत. तिथे बसून त्यांनी कशा पद्धतीने खून करायचा, वेपन्स कुठून आणायचे, कुणी खून करायचा, सुपारी कितीची द्यायची, असे अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठरवलेल्या आहेत, अनेक कट रचलेले आहेत. आणि त्या सगळ्याच्या नंतर आतापर्यंत म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात हा खून झाला 1 सप्टेंबरला, त्याच्या आधी 2 वेळा वनराज यांच्यावरती ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळेस काही ना काहीतरी चूक होत होती आणि या ट्रॅपमध्ये वनराज अंधेकर अडकत नव्हते. मात्र तिसऱ्या वेळेस हा प्लॅन फसला नाही, तर हा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि या सगळ्याच आरोपींनी मिळून वनराज अंधेकर यांची हत्या केली. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये 3 महत्त्वाची कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अर्थातच कौटुंबिक वाद जे बहिणीबरोबर, बहिणीच्या कुटुंबियांबरोबर सुरू होते. दुसरी गोष्ट प्रॉपर्टीवरून सुरू असलेल्या वादाला किनार मिळाली ती म्हणजे अतिक्रमणाच्या कारवाईची. आणि तिसरं या सगळ्यातलं मुख्य कारण म्हणजे वर्चस्ववादाची लढाई आणि निखिल आखाडेच्या खुनाचा बदला. अशी ही 3 मुख्य कारणं आहेत. या 3ही कारणांमुळेच वनराज अंधेकर यांची हत्या करण्यात आली. असा संपूर्ण जो काही युक्तिवाद आहे तो सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट उज्ज्वला पवार यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये केलेला आहे. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली आहे. जेव्हा काल दोषारोप पत्र दाखल झालं, त्यानंतर त्यांनीच अशा पद्धतीची ही सगळी जी काही कोर्टात बाजू मांडलेली आहे. दोषारोप पत्रामध्ये सुद्धा याच विषयावरती बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे. अर्थात आता या प्रकरणामध्ये नेमकं काय-काय पोलिसांच्या हाती आलंय, तर तब्बल 39 साक्षीदारांचे पुरावे या सगळ्यामध्ये, जबाब या सगळ्यामध्ये तपासले गेलेत. या सगळ्याचं सुद्धा लिखित स्वरूपातले रेकॉर्ड सगळे काल कोर्टासमोर सादर केले गेले. त्यानंतर यासाठी या खुनासाठी वापरलेली जी हत्यारं होती, त्यामध्ये तब्बल जवळपास 8 पिस्तूल आहेत, 7 कोयते आहेत आणि जवळपास 12-15च्या आसपास जिवंत काडतुसं आहेत. असा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तो सुद्धा कोर्टाच्या समोर काल प्रोड्यूस करण्यात आला होता, सादर केला गेला. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास आपण म्हणू शकतो किंवा सुनावणीची जी प्रक्रिया आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आली आहे असं म्हणावं लागेल. काल या प्रकरणामध्ये आरोपींचे वकीलच कोर्टात हजर नव्हते. त्यामुळे त्या प्रकरणाची पूर्ण सुनावणी झाली नाही. म्हणजे केवळ सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली, मात्र दुसरीकडून बोलणारं कुणीही नव्हतं. आरोपींचे वकील हजर नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी, या प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकललेली आहे. पुढच्या तारखेला या सगळ्याची सुनावणी होणार आहे. मात्र आता असं म्हणावं लागेल, की वनराज अंधेकर खून प्रकरणामध्ये कुठेतरी न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अंतिम शिक्षा सुनावण्याच्या दृष्टिकोनातून आता न्यायालयाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कारण कोर्टात दोषारोप पत्र दाखल झालंय. पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये या सगळ्याचा निकाल जो आहे तो लागताना पाहायला मिळेल. अर्थात वनराज अंधेकर खून प्रकरणामुळे जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं, की वनराज अंधेकर खून प्रकरणाच्या नंतर पुणे शहरामध्ये टोळी युद्ध भडकेल अशी एक शक्यता निर्माण झालेली होती. त्याच वेळी
वनराज अंदेकर यांचे वडील असलेल्या बंडू अंदेकरने असं म्हटलं होतं, की जरी मी एखाद्या टोळीचा प्रमुख असलो, तरी सुद्धा मी माझ्या टोळीला असं आवाहन करतोय, की माझ्या टोळीमधल्या कुणीही या सगळ्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नये, कुणाची सुपारी देऊ नये किंवा आपण आपल्या वनराजला न्यायाच्या मार्गाने त्याला लढा जो आहे तो सगळा उभारू आणि त्याला न्याय मिळवून देऊयात. सगळा कायदेशीर लढा आपण लढूयात वगैरे असं तो म्हटलेला होता. मात्र तसं काही झालं नाही. त्यानंतर या प्रकरणामध्ये अंदेकर टोळीकडून तब्बल 2 खून करण्यात आलेले आहेत. ज्यातला पहिला खून हा आयुष कोमकरचा झाला आणि त्यानंतर गणेश काळेचा खून झाला. यामध्ये आयुष कोमकर आपल्याला माहिती आहे, की संजीवनी कोमकर यांचा पुतण्या होता आणि त्याचबरोबर कल्याणी कोमकर यांचा मुलगा होता. म्हणजेच या प्रकरणामध्ये जो एक मुख्य आरोपी समजला जातो, त्या गणेश कोमकरचा मुलगा होता. म्हणजे जे 3 मुख्य आरोपी या प्रकरणातले समजले जातात, तो पहिला म्हणजे सोमनाथ गायकवाड, दुसरी संजीवनी कोमकर आणि तिसरा गणेश कोमकर. म्हणजे ही दीर आणि वहिनीची जोडी आहे. अशा पद्धतीने हे या प्रकरणातले मुख्य आरोपी मानले जातात. त्यामुळे या प्रकरणामध्ये कल्याणी कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर अगदी 18 वर्षांचा मुलगा होता. त्याचा या प्रकरणाशी तसा काहीच संबंध नव्हता. मात्र त्याची या सगळ्यामध्ये हत्या करण्यात आली अंदेकर टोळीकडून. त्यानंतर याच प्रकरणामध्ये ज्याने वेपन पुरवलेले होते, वनराज अंदेकर यांच्या हत्येसाठी ज्या सॅम काळे नावाच्या एका तरुणानं वेपन पुरवलेले होते, त्याच सॅम काळेच्या सख्ख्या भावाला सख्खा मोठा भाऊ होता गणेश काळे, याची सुद्धा हत्या करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत वनराज अंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून तब्बल 2 हत्या करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये सुद्धा कायदेशीर जी कारवाई आहे किंवा पोलिसांचा तपास आहे, हा सगळा सुरू असलेला पाहायला मिळतोय. अर्थात या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे याच अंदेकर कुटुंबातील 2 महिला या आता नगरसेविका झालेल्या आहेत. आत्तापर्यंत एकदाही सभागृहामध्ये त्यांना येण्याची तशा पद्धतीची परवानगी मिळालेली नाहीये. कदाचित जेव्हा सभागृह रेग्युलरली आता पुढच्या काही महिन्यांमध्ये सुरू होईल, त्यानंतर कदाचित सभागृहातील कामकाजासाठी त्यांना बाहेर सोडलं जाईल किंवा मग जामीन दिला जाईल. मात्र आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण वनराज अंदेकर यांच्या हत्येचा तपास हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि कुठेतरी आरोपींना शिक्षा सुनावण्याच्या दिशेनं हा सगळा प्रवास सुरू असलेला पाहायला मिळतोय. कायदेशीर प्रवास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींना कशा पद्धतीची शिक्षा होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तब्बल 21 आरोपी या प्रकरणातले आहेत, जे सगळे ज्यांच्यावरती हे सगळं दोषारोपपत्र जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. आरोप निश्चितीचं ही सगळी प्रोसेस असणार आहे, की कुणी-कुणी नेमकं कशा-कशा पद्धतीची भूमिका आणि या सगळ्यामध्ये काम जे आहे ते केलेलं होतं या हत्या प्रकरणामध्ये. अशा पद्धतीनं हा सगळा तपास आता अंतिम टप्प्यात ही सगळी प्रोसिजर आलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींना कशा पद्धतीची आणि काय शिक्षा सुनावली जाते किंवा इथून पुढच्या ज्या काही सुनावण्या आहेत, या सुनावण्यांमध्ये नेमकं काय म्हटलं जातं, आरोपीच्या वकिलांकडून काय म्हटलं जातं, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.